आज आपण भेट देणार आहोत तिरुमला येथील अत्यंत पवित्र तीर्थ अर्थात पाप विनाशन तीर्थ या क्षेत्राला. पाप विनाशम हे श्रद्धा, निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम आहे. तिरुमला दर्शनाला येताना या पवित्र तीर्थाला नक्की भेट द्या. या पवित्र तीर्थाबद्दल मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. याचे महत्त्व, इतिहास, कसे भेटावे, भेट देण्यासाठी योग्य ठिकाण कोणते, हे सर्व काही मित्रांनो मी सांगितलेले आहे. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. ಮಾಡಿಕೆ ಜಾಂಗಾಯ್ मित्रांनो, आता आपण आलेलो आहे पाप विनाशम या टुरिस्ट पॉइंटला आणि मंदिराचं दर्शन घेऊयात. चला तर मग. पाप धुतलं जातं असं एक संकल्पना आहे आणि त्यानुसार वरून जे येणारे पाणी आहे त्याच्यावरती माणसं आंघोळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आध्यात्मिक महत्त्व आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला हा धबधबा तिरुमलाच्या मुख्य मंदिरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावरती आहे. उंचावरून वाहणारे पाणी एक शांत वातावरण निर्माण करते. त्यामुळे पर्यटकांना हिरव्यागार जंगलातून शांततापूर्ण विश्रांती मिळते. येथे एक जलाशय देखील आहे. अनेक स्नानगृहे आहेत जिथे यात्रागुरू धार्मिक विधी करतात. आजूबाजूचा परिसर हा तिरुमला देवस्थानने विकसित केलेला आहे. मित्रांनो, येथे घ्यायची काळजी म्हणजे पाण्याला अनुकूल असे कपडे आपण घालणं गरजेचे आहे. भेटीनंतर कपडे बदलण्यासाठी अतिरिक्त कपडे आपल्यासोबत असावेत. धार्मिक श्रद्धेचा आदर करावा. त्या ठिकाणी स्वच्छता राखावी. पाण्यात उतरताना निसरड्या खडकापासून सावध राहिलं पाहिजे. गर्दी टाळण्यासाठी आठवड्याच्या दिवसात भेट देण्याचा प्रयत्न करा. परिसरातील माकडांच्यापासून सुरक्षित राहा. आपले सामान सुरक्षित ठेवा. मित्रांनो, सांगायचे झाले तर हे शेषगिरी टेकड्यातील 7 पवित्र तीर्थापैकी एक आहे. येथील पवित्र पाणी सर्व पापांपासून मुक्तता करते असे मानले जाते. हा धबधबा फार वर्षापासून अस्तित्वात आहे. त्याऐवजी पाप विनाशम धरणातून नळाने पाणी भक्तांना स्नान करण्यासाठी पुरवले जाते. येथील लहान मंदिरात देवी गंगा आणि श्री आंजनेय स्वामींच्या मूर्ती आहेत. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळी नोटिफिकेशन मिळत राहतील. तिरुमलावरून पाप विनाशमच्या मार्गावर जपाली हनुमान मंदिर देखील आहे. त्याला देखील तुम्ही भेट देऊ शकता. येथे MPSRTC दररोज तिरुमलाला पाप विनाशमपर्यंत तुम्हाला बसने सोडेल. दर 30 मिनिटांनी येथे यायला बसेस आहेत. आणि वेणुगोपाल स्वामी मंदिर, त्याचप्रमाणे आकाशगंगा आणि जपाली हनुमान मंदिर यासारख्या वाटेवरील महत्त्वाच्या ठिकाणांना नक्की भेट द्या. मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थंडीच्या दिवसामध्ये ते चहा पिण्याची मजा ही काही वेगळीच असते. ती आम्ही देखील अनुभवलेली आहे. तुम्ही देखील नक्की अनुभवा. धन्यवाद. गोविंदा गोविंदा.